Okay, what you have seen in the extended class, initial value problem with second order equations. त्यामध्ये आपण काय केलंय, एक्झिस्टन्स ऑफ सोल्युशन्स, एल ऑफ वाय इक्वल टू 0 हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल असेल लिनियर इक्वेशन्स. त्यामध्ये आपण त्याचं फाय 1 फाय 2 दोन केसेस घेऊन सोल्युशन पाहिलं होतं. तर जे काय सोल्युशन आहे C1 C2 ते युनिकली डिटरमाइन होतात. आता ते सोल्युशन्स जे फाय लिहिलंय आपण, तो फाय दिलेल्या कंडिशनसाठी युनिक कसा आहे तो आपल्याला प्रूव्ह करायचा. तत्पूर्वी त्याच्या आधी आपल्याला एक रिझल्ट घ्यायचा आहे आणि आपण रिमार्क पण डिस्कस केल्या होत्या. Let us rewind that remarks. Then we'll move for the proof. Okay, this will be lecture number 24 in it 1. So what we did yesterday, we have shown that there exists unique linear combination of phi 1 and phi 2, which is solution of given differential equations L of y equal to 0. आता त्या दिलेल्या कंडिशनसाठी ते सोल्युशन 1 असेल, पण कंडिशन बदलली तर सोल्युशन त्या ठिकाणी म्हणजे C1 C2 काय बदलतील. तुम्हाला कंडिशन दिली फाय ऑफ एक्स नॉट इक्वल टू समथिंग आणि फाय डॅश एक्स नॉट इक्वल टू समथिंग. कंडिशन चेंज होत असेल तर त्याप्रमाणे C1 C2 पण बदलतील, पण त्या कंडिशनसाठी ते सोल्युशन काय असेल, एकच असेल. हे युनिकनेस प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पुढे काय, बिफोर प्रूव्हिंग दॅट आपण काय करू, एस्टिमेट फॉर द रेट ऑफ ग्रोथ ऑफ एनी सोल्युशन. आपण नॉर्म ऑफ फायने आपण डिनोट केलं. मेजर ऑफ द साईज म्हटल्या ठिकाणी कदाचित त्याला लेंथ आणि मॅग्निट्यूड असं फंक्शनल अनालिसिस मध्ये तुम्ही म्हणत असाल. तर मेजर ऑर साईज ऑफ दिस फाय अँड फाय डॅश विल बी गिवन बाय, वी कॅन कॉल दिस ॲज नॉर्म ऑफ एक्स. जसं की एखादा वेक्टर समजायचा ज्याचे कॉम्पोनंट काय असतील फाय ऑफ एक्स आणि फाय डॅश एक्स, तर त्याचा नॉर्म काढलेला युक्लिडियन नॉर्म आहे असं समजा या ठिकाणी. लेट मी ऍडमिट द पीपल इन द ग्रुप. You can turn off your video now to save data. Okay, this is the definition of norm. Why it is not working? Okay. Then second remark that we have discussed, that if B and C are any two constants, not that second remark is depend on size of L. What L stands for, that differential operator y double dash plus a1 y dash plus a2 y dash equal to 0. ते त्याला आपण म्हणतो L. तर साईज ऑफ तो L कशाने मेजर केली जाते, तर पहिला y डबल डॅशचा कोएफिशियंट 1 आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ 1. दुसऱ्याचा कोएफिशियंट a1 आहे, मॅग्निट्यूड ऑफ a1 आणि मॅग्निट्यूड ऑफ a2. तर ही साईज ऑफ L विल बी मेजर्ड बाय दिस, या गोष्टी लक्षात ठेवा. आणि प्लस पुढे जो रिझल्ट प्रूव्ह करणार त्या ठिकाणी हे एलिमेंटरी रिअल नंबरचा आपण प्रॉपर्टी वापरणार आहोत, की ज्याच्यात मॅग्निट्यूड बी मायनस मॅग्निट्यूड सी स्क्वेअर, हा आता हा नेहमी इथे ऑब्झर्व केला आपण, हा नंबर नेहमी काय असेल, स्क्वेअर नंबर आहे. तर हा स्क्वेअर नंबर नेहमी काय असतो, नॉन निगेटिव्ह असेल. बी इक्वल टू सी असेल तर 0 येईल. याचाच वर्ग केला तर खाली पाहायचं वर्गाचं एक्सपान्शन काय केलं, ह्याचं प्रूफ खाली दिलेलं आहे. तर इट इज बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाईस ऑफ बी सी. तर हे शिफ्ट केलं तर आपल्याला ही इनइक्वालिटी मिळते. तर ही इनइक्वालिटी प्रूव्ह करताना लक्षात ठेवा, मी तो थेरमचा स्टेटमेंट लिहितो, तोपर्यंत तुम्ही अटेंडन्स मार्क करू शकता. यू कॅन मार्क अटेंडन्स. Everybody, 21 people join lecture, 21 people, mark attendance right now. Till then, I'll write the statement of the theorem. This theorem being used to prove that how the solution is unique. It's an important result. Let phi be any solution. Let phi be any solution of given linear differential equation denoted by L of y, that is y double dash plus a1 y dash plus a2 y. This is homogeneous differential equation defined on any interval. That interval I may be of that 9 types that discussed in the earlier classes. Containing some point, that interval contains this point x naught. Then for all x in that interval I, two people remains to mark attendance. For all x in I, we are taking the bounds of the size of phi that you have defined, the norm of pi x. So its upper bound is the x naught is fixed point.
phi of x naught norm calculate करायचा e to the power k times x minus x naught. This is upper bound, and lower bound for it is the norm of phi at x naught e to the power minus k times x minus x naught. That's it. What is this k? K will be the size L that you have mentioned earlier. K equal to 1 plus magnitude A1, that is coefficient of y dash, and magnitude A2, the coefficient of y. This will be k here. For simplicity, we avoid this term, we call that term as k. So if phi is any solution of that second order linear homogeneous differential equation, and x naught is any point in I, you have to fix that point in I, then for all x, this inequality holds. This inequality, what it shows, the size of phi has this as upper bound and size of phi has this as lower bound. So phi is bounded by these two terms for every x. That x is changing in the interval I. That also you should keep in mind. So this will be the bounds for phi of x, and that we want to prove. And it is easier to prove, though, although it is a lengthy one, but we can prove easily it. Just be careful. Carefully observe करा प्रत्येक स्टेप. आता या ठिकाणी आपल्याला phi of x काय घ्यायचं हे महत्व, की मी दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन लिहितो मी. काय आहे ते? गिवन linear homogeneous differential equation of order 2 is L of y, it is given by y double dash plus a1 y dash plus a2 y equal to 0 on any interval, any type of interval I, and for x naught in I. Okay, that's it. This is the only given things to you. One thing is also given that, and the phi of x, or phi simplify, phi of x is solution. Phi of x is solution of that differential equation. Phi of x is solution of that differential equation, L of y equal to 0. So now just recall that definition of norm of phi. What do we mean by norm of phi? Norm of phi of x काय होता आपण डिफाइन केलं. The norm of phi of x square मी स्क्वेअर रूट ने ते आपण वरती स्क्वेअर रूट नॉर्म लिहिला तर तो लेंथ फंक्शन असतो, मॅग्निट्यूड असतो नेहमी पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट असेल, लक्षात घ्या. तर तो आहे मॅग्निट्यूड ऑफ phi of x square प्लस मॅग्निट्यूड ऑफ phi dash at x square. आता हे कॉम्प्लेक्स व्हॅल्यूड फंक्शन आहे. द मिनिंग ऑफ दिस मॅग्निट्यूड विल आपण जसं कॉम्प्लेक्स नंबर पाहिले की z इंटू झेड बार काय असतो, मॅग्निट्यूड झेड स्क्वेअर. त्याप्रमाणे आपण इथं म्हणूयात की phi of x is multiplied to its conjugates. This is z into z bar, it will be z this, and for this phi dash x into phi dash x conjugate. You either take conjugate and derivative or derivative conjugate one and the same. इथं म्हणजे तुम्ही z dash फंक्शन असेल तर असं लिहिलं तरी चालतं, किंवा कॉन्जुगेट z dash असं लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर नॉर्म ऑफ phi of x आपण लिहायचा प्रयत्न करतो या ठिकाणी. काय आहे तो, जसं आपल्याला बाउंड्स काढायचे. ओके, व्हॉट इज द नॉर्म ऑफ phi of x स्क्वेअर देन? It is phi of phi into phi bar, simply I write, plus phi dash into phi dash bar. That's it. ते वरच्या याच्याप्रमाणे. आता या ठिकाणी हे फक्त फाय, आपल्याला हाच फंक्शन आपल्याला यू ऑफ एक्स म्हणून घ्यायचा आहे सिम्प्लिसिटीसाठी, कॅल्क्युलेशनसाठी. वी टेक, आणि हा फाय सोल्युशन ऑफ गिवन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे सेकंड ऑर्डरचं. वी टेक द फंक्शन यू ऑफ एक्स ॲज नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ही फर्स्ट स्टेप आहे. म्हणजेच यू ऑफ एक्स काय घेतला आपण, यू ऑफ एक्स आपण घेतला फाय इंटू फाय बार प्लस फाय डॅश इंटू फाय डॅश बार. हे बारचा अर्थ आहे कॉन्जुगेट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स व्हॅल्यूड फंक्शन. दिस इज फाय डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय, डी फाय बाय डी एक्स असं म्हणू शकतो आपण या ठिकाणी. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा. व्हॉट विल द डेरिव्हेटिव्ह ऑफ यू रिस्पेक्ट टू एक्स, यू डॅश एक्स. आता हे काय करायचं पुढे लक्षात येईल. व्हॉट विल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे फाय आणि फाय डॅश, फाय आणि हे फाय फंक्शन ऑफ एक्स आहेत, त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचं तुम्हाला. फाय into derivative of conjugate of it will be conjugate derivative. So phi into phi dash
प्लस फाय डॅश इंटू फाय बार, याला यू इंटू व्ही रूल अप्लाय केला. सेकंडली फाय डबल डॅश पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा ॲज इट इज, प्लस पहिला ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक डॅश आहे ऑलरेडी, डबल डॅश होईल त्या ठिकाणी, आणि दोघंही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह दिले तिथं, हे डॅश आहेत. हा आहे तसाच याचा डबल डेरिव्हेटिव्ह, हा आहे तसाच याचा डबल डेरिव्हेटिव्ह, असं यू इंटू रूल प्रमाणे केला आपण. आणि मग आता याचा मॅग्निट्यूड विचार केला आपण, तर इक्वल टू इकडल्याचे मॅग्निट्यूड. पण मॅग्निट्यूड आपण जर सेपरेट केलं, आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड ऑफ Z1 प्लस Z2 काय असतो, इट इज लेस दॅन इक्वल टू मॅग्निट्यूड Z1 प्लस मॅग्निट्यूड Z2. सो दिस विल बी लेस दॅन इक्वल टू फाय इंटू फाय डॅश बार, प्रत्येक मॅग्निट्यूड सेपरेट करतो या ठिकाणी मी, फाय डॅश इंटू फाय बार प्लस फाय डबल डॅश इंटू फाय वन डॅश बार प्लस फाय वन डॅश इंटू फाय डबल बार. आता सांगा बरं मला काय होईल ते, कोणते सारखे तिथं, व्हॉट विल द नेक्स्ट स्टेप, जस्ट थिंक ऑन इट. आय एम रायटिंग इक्वल टू फॉर दिस एक्सप्रेशन, नेक्स्ट इक्वल टू फॉर दिस एक्सप्रेशन अबो एक्सप्रेशन साठी लेस दॅन इक्वल टूच आहे, किंवा मग सरळ सरळ पुन्हा म्हणा की हा यू डॅश एक्स याच्या बरोबर आहे, पण याच्यापेक्षा हा लहान आहे, आणि ह्याच्यासोबत इक्वल टू लिहितो म्हणजे हा लेस दॅन इक्वल टू म्हणतो. तर काय काय येईल तो सांगा तुम्ही मला आता. हे काय येईल सांगा फक्त एक्सप्रेशन्स, हे सारखेच आहे. हा मॅग्निट्यूड केला म्हणजे तो रिअल नंबर झाला. आणखी एक स्टेप लिहिता, सेपरेट करायचा मॉड, इथं आपण असं सेपरेट करूयात पुढच्या स्टेपला. आणि मॅग्निट्यूड आपण पाहिलं झेड बार मॅड असलं आणि झेड हे एकच आहे, याचा आता आपण या ठिकाणी विचार करायचा. म्हणजे ही टर्म्स टू टाइम्स आहे, टू टाइम्स फाय ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स, आणि दुसरी टर्म टू टाइम्स काय, टू टाइम्स फाय डॅश आणि फाय डबल डॅश, याच्यावर विचार करा. इथं काय होतं पहा, सोप्या भाषेत सांगतो, Z1 इंटू Z1 बार असं होतं त्याचं मॅग्निट्यूड. त्याला आपण काय केलं, मॅग्निट्यूड Z1 मॅग्निट्यूड Z1 बार, पण मॅग्निट्यूड ऑफकोर्स हा रिअल मॅग्निट्यूड मॉड्युलस हा नेहमी काय रिअल नंबर आहे, तर त्याचा कॉन्जुगेट काय तो स्वतःच आहे, म्हणून तो मॉड Z1 स्क्वेअर दिल्यासारखं झालेला आहे. Z1 स्क्वेअर नाही तर फाय इंटू फाय डॅश आहे. तर हे दोन्ही टर्म नंतर सारखे येतात, या दोन्ही टर्म सारखे येतात, आणि रिमूव्ह दॅट बार बिकॉज यू आर टेकिंग the magnitude, and magnitude is always real number, and we know that bar of real number is same number. जर तो प्युअरली रिअल नंबर असेल त्याचा कॉन्जुगेट काय असतो, तो स्वतःच असतो. त्या आधारे आपण हे केलेलं आहे. म्हणजे आता इथं काय प्रूव्ह केलं आपण, ओके. आता ही स्टेप फक्त या ठिकाणी लक्षात, याला इक्वेशन इनइक्वालिटी 1 म्हणतात, ही इनइक्वालिटी लक्षात ठेवा ही. आता आपण एक तिसरी रिमार्क लिहिली ती वरती, त्याचा विचार करायचा, आणखी वेगळ्या गोष्टी. फाय डबल डॅश या ठिकाणी ठेवायचा आपल्याला फाय डबल डॅश कसा ठेवता येईल, तर आपल्याला माहिती आहे फाय इज solution of L of y equal to 0. That is phi satisfies this. याच्यावरून आपण इझिली फाय डबल डॅशची किंमत वरती ठेवू शकतो. म्हणजे एक्सप्रेशन काय येईल, इनइक्वालिटी 1 तुम्हाला काय येईल, फक्त फाय डॅश आणि फाय मध्ये, जेणेकरून तुम्ही नॉर्म ऑफ फायशी तुलना करू शकतो त्याची. सो दिस बिकम्स फाय डबल डॅश बिकम्स मायनस A1 फाय डॅश मायनस A2 फाय, and put this in 1. फाय डबल डॅशची किंमत काय करा 1, किंवा याचा मॅग्निट्यूड काढू आपण. ठीक, फाय डबल डॅश दिस मॅग्निट्यूड इज मायनस A1 फाय डॅश मायनस A2 फाय. आता मायनस साइन कॉमन काढलं तर मायनसचा मॅग्निट्यूड हा प्लस लिहिणार आपण, त्यामुळे मायनसचा विचार करू नका या ठिकाणी. दिस इज इक्वल टू A1 फाय डॅश प्लस A2 फाय, which is less than or equal to magnitude A1 magnitude phi dash plus magnitude A2 magnitude phi. तर हे तुम्हाला फाय डबल डॅश लेस दॅन इक्वल टू आला कुणाच्या, इकडल्या एक्सप्रेशनच्या. दिस फाय मॅग्निट्यूड ऑफ द रियल डिफरन्शियल इक्वेशन होता, दिस इज मॅग्निट्यूड नोटेशन.
magnitude of phi double dash at x is less than or equal to magnitude of a1 magnitude of phi dash plus magnitude of a2 magnitude of phi. Put these two in one. Put 2 in 1. What you get? U dash of x. This is less than or equal to 2 times magnitude phi dash as it is plus 2 times magnitude phi dash आणि आपल्याला काय ठेवायचं आहे? Now it will be less than or equal to this will be less than or equal to म्हणजे हे आता हे ऍक्च्युअली वरचं एक्सप्रेशन ऑलरेडी लेस दॅन इक्वल टू आहे. त्याच्यानंतर पुन्हा लेस दॅन इक्वल टू लिहू शकतो आपण. ते येईल मॅग्निट्यूड a1 मॅग्निट्यूड यू आर रायटिंग phi डबल डॅश दिस phi डबल डॅश या एक्सप्रेशन मध्ये हा इथं जर पाहिलं आपण केअरफुली ते इनइक्वलिटी 1 मध्ये हा कोणापेक्षा लहान आहे तर त्या इनइक्वलिटी 2 प्रमाणे ते इथे ठेवतो आपण म्हणजे फर्दर लेस दॅन इक्वल टू करते म्हणून दिस विल बी लेस दॅन इक्वल टू याच्यानंतर येणारी टर्म कोणती असेल ती लिहितो या ठिकाणी. काही अडचणी असेल तर अनम्यूट करून विचारत चला. सो प्लस मॅग्निट्यूड a2 इंटू मॅग्निट्यूड phi. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. जस्ट सिम्प्लिफाय त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लक्षात येईल इक्वल टू ह्या अंडरलाईन केलेल्यासाठी असता याच्याबरोबर तुलना केली तर लेस दॅन इक्वल टूच लिहायचं शेवटी लिहिताना. इक्वल टू मीन्स यू आर जस्ट एक्सप्रेसिंग द लास्ट इनइक्वलिटी लास्टचं टर्म आपण फक्त इव्हॅल्युएट करतोय. इट इज इक्वल टू द लास्ट टर्म बट लास्ट टर्म इज ग्रेटर दॅन इक्वल टू दिस फर्स्ट टर्म. That 2 magnitude a1 phi dash magnitude square phi dash into phi dash in plus 2 magnitude a2 magnitude phi into magnitude phi dash. आणखी काय करता येईल पहा या ठिकाणी आता एक्सप्रेशन काय आलं शेवटी सिम्प्लिफाय केल्यानंतर. सो फायनली यू गेट. आता हे का करतोय पुढच्या स्टेपला लक्षात येईल आपल्याला. फक्त हे यू डॅश एक कशापेक्षा लहान आहे तो आपण सॉर्ट आउट करूयात आधी. वरचा आहे तसं लिहितो यू डॅश एक्स इज लेस दॅन इक्वल टू दिस प्लस 2 टाइम्स मॅग्निट्यूड a1 into phi dash square plus 2 times magnitude a2 into magnitude phi dash. Okay, now we have to recall that note number 3. काही कॉमन काढता येईल का आपल्याला या ठिकाणी? Can something taken common from here? कॉमन काढता येतं ना आपल्याला 2 times. So u dash of x is less than equal to 2 times. प्रत्येक ठिकाणी काय कॉमन निघतं पहा विचार करायच्यावर. What is the common? कॉमन काय येतं का पहा काय निघेल कॉमन 2 तर प्रत्येक ठिकाणी आहे नंतर phi dash पण प्रत्येक ठिकाणी आहे. पाहताय ना सर्वजण बोला बरं कोणतरी. कोणतरी बोला. अनम्यूट करून बोला. बाने प्रशांत. अनम्यूट होत नाही का? ओके वेट. सर झालं सर. हा बोला. स्टेप बरोबर आहे का सांगा. Sir, 2 into magnitude of phi. Yes, sir. 2 into magnitude of phi कॉमन निघतं फक्त. नाही phi dash पण. मग इथं phi कुठं आहे? इथं चुकलं काय? थर्ड टर्म मध्ये निघते सर. थर्ड टर्म दुसऱ्या टर्म मध्ये दुसरी टर्म बरोबर आहे का? हो सर. कॉमन काय निघेल थांबा मला कॅल्क्युलेशन चेक करू दे एकदा. 2 5. वरचं केलेलं बरोबर आहे सगळे कॅल्क्युलेशन्स. phi डबल डॅश एक्स ची आपण किंमत ठेवली त्या ठिकाणी.
ठीक आहे, आता काय बरोबर करू आहे आपण सर. 2 टाइम्स फाय इंटू फाय Phi डॅश हा dash. कुठून कॉमन Magnitude of phi dash. लिहूयात आपण First and second term मधून. हा फर्स्ट आणि थर्ड टर्म येईल ती Third term मधून. 1 प्लस मॉड ए टू इथे येईल ना Plus हा 2 mod A2. हा 2 आणि निघाले प्लस सर काय 2 टाइम्स 2 मॉड ए वन इंटू फाय डॅश स्क्वेअर फाय डॅश ॲट एक्स समजा त्याला हा आता बरोबर आलंय हो तरी पण आपलं आणखी इथं कन्क्लुजन पूर्ण होत नाही आपल्याला आणखी एक गोष्ट वापरावं लागेल मी वरती रिमार्क 3 त्यासाठीच लिहिले होते की वरची जी थर्ड रिमार्क लिहिली होती त्या ठिकाणी आपल्याला बी आणि सी घ्यायचं आहे मॉड बी आता बी इक्वल टू फाय ऑफ एक्स घ्यायचा आहे आणि सी इक्वल टू फाय डॅश एक्स घ्यायचं आहे बहुतेक बी इक्वल टू फाय ऑफ एक्स घ्या आणि सी इक्वल टू फाय डॅश एक्स घ्या तर ती इनइक्वलिटी काय होती थर्ड नंबर इक्वलिटी मला पाहावं लागेल आता आपण काय लिहिलं की 2 टाइम्स बी सी हा कोणापेक्षा लहान आहे मॅग्निट्यूड बी स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड सी स्क्वेअर हे आपण लिहिलं C होतं वरती. square. हा मग ह्याचा आता तिसऱ्या टर्मला आपल्याला त्याचा उपयोग करावा लागेल म्हणजे आपल्याला यू डॅश ऑफ एक्स कशापेक्षा लहान ते कळेल आणि मग काय करायचं आहे पुढच्या स्टेपला पाहूयात आपण तर मग काय येईल आता इथे हे घेतल्यानंतर या ठिकाणी बी आणि सी ची किंमत ठेवायची आपण हा तर बी आणि सी ओके मॅग्निट्यूड बी मॅग्निट्यूड सी लिहायचं राहिले का हां 2 times magnitude phi of x into magnitude phi dash of x. This will be less than or equal to phi of x magnitude square and phi dash x magnitude square. तर हे कुठे ठेवणार आपण कोणत्या टर्म मध्ये ठेवणार विचार करा त्याचा वेअर वी वॉन्ट टू पुट इट कुठं आलं बघा ते 2 टाइम्स फाय इंटू फाय डॅश कुठं आपण इथे येणार इथे ठेवायचं आपल्याला ते या ठिकाणी ही टर्म कोणापेक्षा लहान आहे दिस विल बी लेस दॅन इक्वल टू मॅग्निट्यूड फाय स्क्वेअर आणि मॅग्निट्यूड फाय डॅश स्क्वेअर आणि मग पुन्हा काही कॉमन निघतं का पाहूयात नंतर आपण सो फ्रॉम दिस अंडरलाईन केलेलं एक्सप्रेशन इथं लिहिलेलं बरोबर आहे आपल्याला सो मॅग्निट्यूड ऑफ यू डॅश ऑफ एक्स दिस इज लेस दॅन इक्वल टू 1 प्लस मॅग्निट्यूड ए टू ॲट झीज फक्त आपल्याला काय करायचं या ठिकाणी जे एक्सप्रेशन लिहिलं होतं आपण कोणतं 2 mod टाइम्स of phi x square plus mod of x square plus mod of phi dash x square हे phi एक्सप्रेशन dash त्या x ठिकाणी बस तेवढंच बाकी आहे तसंच राहील दुसरं टर्म काय होतं शेवटचं त्याच्यामध्ये 2 mod A1 2 mod mod of phi dash square. इंटू फाय डॅश A1 square. वरती जाऊन पाहतो मी काय आता फाय डॅशचे टर्म कलेक्ट करूयात आपण या ठिकाणी बरंच खाली गेले ते 2 mod A1 इंटू फाय डॅश स्क्वेअर होतं ठीक आहे आता काय करा फाय डॅशच्या टर्म कलेक्ट करा आणि फायच्या टर्म कलेक्ट करा गेलं ते एक्सप्रेशन ओके सो इन दिस वे यू डॅश एक्स दिस इज लेस दॅन इक्वल टू आता मल्टिप्लाय करून आता काय येईल हा आहे तसाच 1 प्लस मॅग्निट्यूड A2 दिस इज मल्टिप्लाय टू फाय ऑफ एक्स मॅग्निट्यूड स्क्वेअर ही पहिली टर्म आहे तशीच दुसऱ्या टर्म मध्ये काय येईल 1 प्लस मॅग्निट्यूड A2 2 टाइम्स येणार नाही त्या ठिकाणी 1 प्लस मॅग्निट्यूड A2 प्लस 2 टाइम्स मॅग्निट्यूड A1 आणि कॉमन काय निघेल मॅग्निट्यूड ऑफ फाय डॅश एक्स स्क्वेअर बरोबर आहे का पाहते इज इट राईट अनम्यूट करून बोला हे बरोबर आहे का काय केलं मी याचा कोएफिशियंट हाय तसाच आणि याचा कोएफिशियंट मॅग्निट्यूड 2n आहे तसंच लिहिलं आता पुढे काय करता येईल पहा दिस विल बी लेस दॅन इक्वल टू आता आपल्याला कॉमन काढायचं आहे मी हे लिहितोय ते बरोबर आहे का ते सांगा फक्त आता जे टार्गेट होतं ते लिहितो डायरेक्ट इथं की तुमचा जो के आलेला तो आणि इकडे आपल्याला फाय ऑफ एक्स मॅग्निट्यूड स्क्वेअर प्लस फाय डॅश एक्स
आता हे बरोबर आहे का कम्पेअर करा वरचं आणि खालचं. मी इक्वल टू लिहिलं नाही वरच्या. याच्यामध्ये काही टर्म मी ऍड केल्या या ठिकाणी. कोणत्या टर्म ऍड केल्या? आता ह्या ब्रॅकेटमध्ये बघा. आता इथं 1 + 8 mod मॅग्निट्यूड A2 2 टाइम्स A1 आहे. तर मी या ठिकाणी काय केलंय, याला पण ट्वाइस केलंय आणि इथे म्हणजे थोडक्यात हे एक्सप्रेशन ऍड केलं तर इथे ऍडिशनल टर्म्स आलेत काही, ज्या सगळ्याचं मॅग्निट्यूड आणि मॉड स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. आता राईट हँड साईडला समजा हे स्टार एक्सप्रेशन आहे आणि राईट हँड साईडला स्टार डॅश एक्सप्रेशन आहे. तर स्टार डॅश हा सर्व पॉझिटिव्ह टर्म्स आहे. त्यामध्ये आणखी पॉझिटिव्ह टर्म ऍड केला तर हा लेस दॅन इक्वल टू राहणार आहे. ह्या टर्म अशा प्रकारे ऍडजस्ट केल्या की तुम्हाला अशा प्रकारचं एक्सप्रेशन मिळावं. बस एवढं, दुसरं काय नाही. मी इक्वॅलिटी लिहिलेलं नाही तिकडे. पुढची येणारी टर्म यापेक्षा काय आहे, मोठी आहे. स्टार हा काय आहे, स्टार मध्ये सगळ्या टर्म पॉझिटिव्ह, त्या पॉझिटिव्ह टर्म मध्ये आणखी काहीतरी ऍड केलं आपण, म्हणजे मॅग्निट्यूड टाईप आहे. आता हे एक्सप्रेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर लक्षात येईल. आता इथं बघा एक्स्ट्राची म्हणजे 2 टाइम्स A1 आहे तिथं. तुम्हाला 2 टाइम्स A1 टर्म मिळाली, पण इथं 2 टाइम्स A2, इथं 2 टाइम्स A2 ऍड करावं लागेल. 2 टाइम्स A2 म्हणजे तुम्हाला ऍड करावं लागेल मॅग्निट्यूड A2 5-x² हा टर्म एक ऍड करावा लागेल. पुन्हा इथला 2 टाइम्स 5(x²) हा एक ऍड करावा लागेल, जेणेकरून हे एक्सप्रेशन होईल. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर हे 2 ब्रॅकेट जे आहेत, हे सिम्प्लिफाय केल्यानंतर जी ऍडिशनल टर्म असेल ती ऍड केली असं समजायचं आणि ती ऍडिशनल टर्म ही काय पॉझिटिव्ह आहे. ह्याच्यात पॉझिटिव्ह टर्म ऍड केला तर हा त्यापेक्षा काय असणार, मोठा असणार. ऍक्च्युली हे सर्व टर्म्स पॉझिटिव्ह आहेत. सर्व टर्म्स काय पॉझिटिव्ह, कुठे निगेटिव्ह येण्याची शक्यता नाही. सगळ्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर वर्ग आहे, एक तर एकच आहे. मॅग्निट्यूड A2 असेल 2 टाइम्स, सगळं पॉझिटिव्ह मध्ये आणखी ऍड केलं म्हणून आपण या ठिकाणी हे आपल्याला सोयीप्रमाणे आहे असं म्हणू शकतो. आता याला सिम्प्लिफाय साठी मी के असं म्हणूयात, 2 टाइम्स के. आणि हा कोण आहे आता, हे फंक्शन कोण आहे सांगता येईल तुम्हाला? मॅग्निट्यूड 5(x²) म्हणजे 5(x) इंटू 5(x बार), 5' इंटू 5(x). आपण जो यू म्हटलं तर सुरुवातीला तो आहे, तो सुरुवातीला यू म्हटलं. आणि हे आता आलेलं आहे आपल्याला एक हा मॅग्निट्यूड आहे. आता इथं याच्यावर आणखी एक स्टेप लिहायचं. आता के इथे या ठिकाणी म्हणतो मी के कोण आहे, वेअर के इज, हे सर्व कुठाने हे लास्ट एक्सप्रेशन आणण्यासाठी आपण केलेलं आहे. के इज द साइज ऑफ दॅट लिनियर ऑपरेटर एल. तर हा मॉड रिमूव्ह केला तर आपण असं म्हणूयात की यू डॅश एक्स इज लेस दॅन इक्वल टू 2k u ऑफ x अँड दिस इज ग्रेटर दॅन इक्वल टू -2k u. आपण अनालिसिस पाहिलेलं आहे. जेव्हा मॉड एक्स लेस दॅन ए असतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की -a इज लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू +a. त्याप्रमाणे हा मॉड रिमूव्ह केला आपण इथं, तर आपण याला असं पुढे म्हणू शकतो. आणि इथं हे मॅग्निट्यूड UX, यू हा रिअल व्हॅल्यू फंक्शन आपण इझिली पाहू शकतो. दिस यू इज नॉट अ कॉम्प्लेक्स व्हॅल्यू फंक्शन. कॉम्प्लेक्स व्हॅल्यू फंक्शन असेल तर आपण असं लिहू शकत नाही, याचा या ठिकाणी विचार करा. वाय यू इज रिअल व्हॅल्यू फंक्शन? just go to the definition of that u, whatever you declare earlier. Let me show you. See, here it is u is this is u 5 into 5 bar म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ 5² आणि मॅग्निट्यूड ऑफ 5'². मॅग्निट्यूड हे रिअल व्हॅल्यू टर्म्स आहेत, म्हणजे u हा रिअल टर्म रिअलचा आहे, म्हणून शेवटचं एक्सप्रेशन आपण तसं लिहू शकतो. ओके. आता यातलं एक एक गोष्ट घ्यायची आणि ती प्रूव्ह करायची पुढे. आता पहिली गोष्ट मी ही घेतो इथं अगोदर. I consider as this in the first case, and another case I will consider you get required is that in that case we can call similarly. Consider inequality u dash x is less than or equal to 2k mu of x. याच्यावरून आपण काय म्हणूयात, आता मी u dash x हे लिहिणार नाही, फक्त u dash म्हणाले तर u dash minus 2k u this is less than or equal to 0. आता याला आपल्याला टोटल डेरिव्हेटिव्ह टर्म ऍडजस्ट करायची, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, e टू द पॉवर -2k x ने मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही साईडला. u डॅश -2k u लेस दॅन इक्वल टू 0 इंटू e टू द पॉवर -2k u. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं सोडवतो, फक्त इक्वल टू करूनच आपण इनइक्वालिटी करून सोडवतो त्याला. तर इकडे केअरफुली ऑब्झर्व केलं तर हा आहे e टू द पॉवर -2k x इंटू u, याचा डेरिव्हेटिव्ह. नाव इंटिग्रेट फॉर सम, आता x0 तुम्हाला फिक्स पॉईंट दिलेला आहे, x फॉर x0 इन I हे मेन्शन केलं आपण. गेटिंग दिस e टू द पॉवर -2k x इंटू u ऑफ x
त्याचं इंटिग्रेशन हे येईल x नॉट टू x ठेवायचं आपल्याला. दिस इज लेस दॅन इक्वल टू सम कॉन्स्टंट. इथं लिमिट ठेवलं तर आपल्याला काय मिळेल? तसंच दुसरं घेऊन पण करायचं इनइक्वालिटी. इथं लिमिट ठेवल्यानंतर आपल्याला मिळेल e टू द पॉवर मायनस 2kx u ऑफ x. x ठेवला e टू द पॉवर मायनस 2kx u ऑफ x नॉट. दिस इज लेस दॅन इक्वल टू c. तर काय येईल पहा या ठिकाणी? हे इंटिग्रेशन बरोबर केलंय का आपण? Did we integrate properly? आता u ऑफ x कोणापेक्षा लहान येईल ते लिहूया डायरेक्ट आता इथे त्याच्यावरनं. ओके, दिस विल नॉट बी कॉन्स्टंट. हे काय असेल सांगा? इंटिग्रेशन ऑफ 0. इंटिग्रेशन ऑफ 0 काय असतं? अनम्यूट करून बोला. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ 0? Integration of 0 is 0. Don't, it is not a constant. Integration of 0 is 0. Keep in mind this. So this is equal to e to the power minus 2kx into u of x less than or equal to e to the power minus 2kx naught into u of x naught. So finally you get this as u of x is less than or equal to, आता याने आपण डिवाइड करतो दोन्ही बाजूला, e to the power 2k x naught. तर x minus x naught लिहितो डायरेक्ट मी या ठिकाणी डिवाइड केल्यानंतर इंटू u of x naught. काय ऍक्च्युली u of x naught सुरुवातीला काय डिफाइन केला? u of x naught is norm of u of x is defined as norm of phi of x square. Norm of phi of x naught. हे झालं वन साइड. दुसरी साइड काय येईल? आता याचं हे स्क्वेअर आहे. विल टेक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. व्हॉट यू गेट इफ यू टेक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड? नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स मॅग्निट्यूड आहे तर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूटच घ्यायचं. e टू द पॉवर याचा स्क्वेअर रूट काय येईल? k इंटू एक्स मायनस एक्स नॉट येईल आणि याचा स्क्वेअर रूट हा येईल. दिस इज वन साइड ऑफ द इनइक्वालिटी. तसंच सिमिलरली, ओके वी हॅव 5 minutes, वी कॅन प्रूव्ह सिमिलरली पार्ट ऑल्सो. प्रोसिजर लेंदी पण सोपी आहे, काय अडचण नाही करायला. व्हॉट इज अनदर पार्ट ऑफ दॅट इनइक्वालिटी? हे झालं वन पार्ट. अनदर पार्ट ऑफ इनइक्वालिटी इज दॅट, मी आता वर न जाता इथेच पाहून देतो. इट इज u dash x is greater than or equal to minus 2ku. असंच करत करत आपण ते प्रूव्ह करू शकतो पुन्हा. ओके, आय विल प्रूव्ह इट. So this means 0 is less than or equal to u dash plus 2ku multiplied by the integrating factor. Who is the integrating factor? 2kx into u. 2kx is integrating factor, u dash plus 2ku. इकडे 0 ने मल्टिप्लाय केलं तेच येणार आहे, म्हणजे 0 is less than or equal to e to the power 2kx into u, its derivative. Integrating both sides, you get, and put the limit. Integrating between x naught to x, put that limit 2k x naught into u of, okay, it's not x naught, 2ku into u of x minus e to the power 2k x naught into u of x naught. आणि वरच्या प्रमाणे आपण सॉल्व्ह केलं तर येऊन जाईल आपल्याला ते. ही टर्म आपल्याला पलीकडे शिफ्ट करायची आहे. e to the power 2k x naught u of x naught, this is less than or equal to e to the power 2k x into u of x. So divide by this term, you get e to the power 2k x naught minus x into u of x naught less than or equal to u of x, and put the value of u of x there. We get required. ह्या याची व्हॅल्यू पुट करायची.
नॉर्म phi naught phi at x naught square आणि याची व्हॅल्यू नॉर्म ऑफ phi of x square आणि हा मल्टिप्लायर. मग याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, आपल्याला जे पाहिजे ते रिक्वायर्ड मिळू शकतं. आणि के आपण वरती मेन्शन केलाय, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ के. वी हॅव मेन्शन दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के. आणि हा रिझल्ट आपण काय घेतलाय, आपल्याला पुढे युनिकनेस त्याचं प्रूव्ह करायचं सोल्युशनचं, जे तुम्ही सोल्युशन काढलेलं आहे, द युनिकनेस ऑफ दॅट थेरम वी वॉन्ट टू प्रूव्ह. अल्फा बीटा दिलेल्या कंडिशन असेल, तुम्ही जे फाय सोल्युशन काढताय अल्फा बीटाच्या फाय डॅश ऑफ एक्स नॉट इक्वल टू बीटा आणि फाय डॅश ॲट एक्स नॉट इक्वल टू अल्फा, ह्या कंडिशन सॅटिस्फाय करणार जे तुम्ही फाय काढणार आहात ते फाय युनिक कसं आहे, तर ही इनइक्वालिटी आपल्याला वापरायची. सो इन दिस वे we have proved that. I will write that statement. Finally, we have proved that the norm of phi of x, लक्षात ठेवा इनइक्वालिटी नेहमी, साइज ऑफ phi of x काय असेल, तर यात फक्त एक गोष्ट लक्षात द्या की x नॉट त्या दिलेल्या इंटरवलचा पॉइंट असेल, e टू द पॉवर k इंटू x मायनस एक्स नॉट. आणि इथे फक्त वरती लिहिताना काय करावं लागलं, आता एक्स नॉट मायनस एक्स असेल तर मायनस साईन कॉमन काढलं तर एक्स मायनस एक्स नॉट बरोबर येईल ना. या ठिकाणी आता काय आलंय, एक्स नॉट मायनस एक्स आलं. आणि जेव्हा तुम्ही डिवाइड करणार होतात तर ह्या मायनस कॉमन काढला नाही ते, तर एक्स मायनस एक्स नॉट येईल, कारण एक्स हा काय इंटरवलचा कोणताही पॉईंट आहे आणि एक्स मस्ट बी लाईक दिस, तुमच्या इंटरवल मध्ये काय असेल. Okay, I'm writing that inequality. This is greater than or equal to norm of phi of x naught e to the power minus k x minus x naught. Square root काढताना तो 2 निघून जातो. You are taking half power of that, means dividing by 2 of that indices of e. That means 2k तिथे दिसणार नाही आपल्याला. So this is an important inequality to show the uniqueness of solution. How this inequality is used, we'll discuss in tomorrow's lecture, that how one can show that if alpha beta any constants and x naught is any real number, then on any interval y containing x naught, there exists at most one solution of phi, which is written as linear combination of phi 1 and phi 2. And the conditions of that linear differential equation is phi at x naught will be given alpha constant and phi dash of x naught will be beta constant. So you are going to use this norm inequality size of that solution to prove that how the phi is unique, satisfying that given initial condition. And one more result is there. Two results will conclude our first unit. And some example also we will discuss later on. So less than 1 minute, everybody mark attendance and on your video. Lecture may end at any time. Please try to solve exercise example from the book. You can search on the Google.